सणासुदीचे दिवस आहेत आणि काहीतरी गोड झालं पाहिजे, त्यासाठी मी अगदी रसरशीत जिलेबी बनवली आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मी इथं जिलेबी बनवण्यासाठी आधी 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी, आपल्याला याचा पाक करायचा आहे, त्यासाठी मी लो फ्लेमवर ठेवले। यात अगदी चिमूटभर लेमन फूड कलर घातलाय। त्यानंतर आपल्याला एक सपाट कप मैदा घ्यायचा आहे। फुल भरलेला नाही, मी सपाट घेतला आहे। तर तुम्ही वाटी किंवा कपाने मेजरमेंट घेत असाल तर या पद्धतीने घ्या। 1 चमचा तूप घातले आणि अर्धा चमचा इनो घातले। तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कपाने थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यात गुठळ्या राहणार नाहीत। तर मग अशी मी अर्धा कप पाणी घेतलं होतं, पुन्हा अर्धा कप पाणी घेतले आणि याला छान असं सरभरीत भिजवून घेणार आहे। तर तुम्ही इथं कन्सिस्टन्सी बघू शकता, व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये हे भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर 2 वेळा मी अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि त्यातलं एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे। इथं बघा, हा पाकसुद्धा साखर विरघळली आहे। पाक म्हणजे पाक करायचा नाही आपल्याला, चिकटपणा येईल तोपर्यंत हे करायचं आहे। तर यात मी थोडीशी वेलची पूड घातली, जी की मी साखरेबरोबर वाटून ठेवत असते, आणि इथं आपला पाक रेडी झाला आहे। 1 तारी 2 तारीचं काही हेच नाही, आपल्याला फक्त चिकटपणा यायला हवा या पाकाला। आता मी इथं पसरट कढईत तेल तापत ठेवलं आहे, तापत म्हणजे लो फ्लेमवर ठेवलं आहे। आणि आता आपल्याला जिलेबीचा मेकर नाही आहे, त्यासाठी मी इथं अशा कॅरी बॅगमध्ये भरून घेणार आहे, जी पॉलिथिन बॅग असते। म्हणजे दूध किंवा तेलाच्या पिशव्या असतात, तर ही माझी काजूची होती, त्यातच मी हे ओतून घेतले बॅटर। तर अशा प्रकारे रबर लावू शकता किंवा टाईट धरून तुम्ही ही जिलेबी पाडू शकता। तर अगदी लो फ्लेमवर तेल थंड असतानाच, म्हणजे खूप थंड पण नाही, तर तुम्ही इथं बघू शकता कोमट आहे हे तेल। खूप थंड असलं तर त्यातसुद्धा आपली जिलेबी फुलत नाही, बसून जाते। तर अशा प्रकारे हे आता मी लो फ्लेमवर जिलेबी घालून घेतली आणि आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला ही व्यवस्थित उलटपलट करत तळून घ्यायची। तर ही जिलेबी एकदम कुरकुरीत होते। जर तुम्हाला कुरकुरीत जिलेबी हवी असेल तर हाय फ्लेमवर छान अशी या रंगावर तळून घ्यायची। तर तुम्ही इथं बघू शकता, व्यवस्थित अशा रंगावर तळायची आहे। आता हे फक्त आपल्याला 3 ते 4 सेकंद या पाकात बुडवून ठेवायची आहे, तोपर्यंत दुसऱ्या जिलेबीची बॅच मी घालून घेते। आता इकडे ही पाकातली सुद्धा जिलेबी पलटी करून घेऊया। बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत अशी जिलेबी होते। ही सुद्धा मी हाय फ्लेमवर तळून घेते, तोपर्यंत पातेल्यातली जिलेबी ही चाळणीतनी तळून घेऊया। याच प्रकारे मी दुसरी जिलेबीसुद्धा काढून घेणार आहे। तर ही बॅचसुद्धा आपली व्यवस्थित तळून झाली आहे। आता ही सुद्धा आपण पाकात घालून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने ही जिलेबी आपली रेडी होते आणि जशी बाहेर मिळते मार्केटसारखीच होते, आतून अगदी रसरशीत आणि बाहेरून कुरकुरीत। आता त्याच प्रकारे मी तिसरी बॅचसुद्धा घालून घेणार आहे। प्रत्येक गोष्ट बाहेर मिळत असते, पण जिलेबीसुद्धा बघा वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात, भरपूर प्रमाणात मिळतात, पण घरी केलेल्याचा आनंदच एक वेगळा असतो। आणि ती अगदी सक्सेस झाली ना, तर ते तर अजून सोन्याहून पिवळं। तर तुम्ही इथं बघू शकता, आपली ही तिसरी बॅचसुद्धा घालून झाली आहे। आता ही पहिली पाकातली काढून घेऊया। अशाच प्रकारे मी सगळी जिलेबी तयार करून घेतली आहे। अगदी सोप्या पद्धतीने, फेल होत नाही अजिबात रेसिपी ही। मग काय विचार करताय, घरच्या साहित्यात होणारी रेसिपी अगदी झटपट होते। तर मस्तपैकी कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।